B.Com भाग 2 आवश्यक मराठी चा जो गद्य विभाग आहे, जे पुस्तक शब्दसाधना नावाचं आहे, त्या शब्दसाधना नावाच्या पुस्तकाचा पाठ 3 मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव हा जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या विज्ञानवादी निबंधातून त्यांचे विज्ञान विषयक जे निबंध आहेत त्यातला हा लेख आहे जो तुमच्या अभ्यासक्रमात आहे. मित्रहो, शब्दसाधना भाग 1 च्या दुसऱ्या सत्रात तुम्ही आहात आणि या शब्दसाधना भाग 1 मध्ये तुम्हाला मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला लेख तुमच्या अभ्यासक्रमात आहे. मुळात प्रश्न असा आहे की अभ्यासक्रम नेमलेला आहे तो विश्लेषणात्मक प्रश्नोत्तराच्या अनुषंगाने, आणि अलीकडे तुमची गेल्या 1-1.5 वर्षापासून परीक्षा होते आहे ती वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या अनुषंगाने. त्यामुळे पाठ एखादा वाचताना तुम्हाला अनेक अडचणी येतात, कारण पाठ वाचत असताना नेमका अंदाज येत नाही की आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थात ही जशी आपली परीक्षा आहे की नेमकं आपण काय करायचं, वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तर घ्यायची आहेत तर ती कशी लिहायची, त्याचा अंदाज कसा करायचा, ती एका अर्थाने विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. कारण आजपर्यंत विद्यार्थी ज्या पॅटर्नने शिकत आलेला आहे आणि ज्या पद्धतीने तो उत्तर लिहित आलेला आहे त्यापेक्षा हा थोडासा वेगळा परंतु जीवनातला एक उत्तम अनुभव देणारा असा हा पॅटर्न म्हणता येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं अभ्यास करताना तुम्हाला कठीण जात असेल तरीही जी काही कोरोनाची परिस्थिती आहे त्याचा आपल्याला सामना करायचा आहे आणि विद्यापीठाने जी पद्धती आपल्या समोर दिलेली आहे त्या पद्धतीनेच आपल्याला पेपर सोडवायचे आहेत. महत्वाचा त्यातला भाग असा आहे की जो पाठ आहे त्याचा थोडा बारकाईने तुम्हाला यात अभ्यास करावा लागतो. विश्वाचा देव आणि मनुष्याचा देव, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पाठ. तुम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारकांचे महामेरू आहे. मग त्यांना क्रांतिकारकांचे महामेरू का म्हटलं जातं? अनेक क्रांतिकारक होऊन गेले, अनेक क्रांतिकारकांनी या देशासाठी प्राणांचं बलिदान केलं, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना क्रांतिकारकांचं महामेरू म्हटलं जातं. याचं कारण भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील किंवा इतर अनेक क्रांतिकारक जे आहेत त्या किंवा मदनलाल धिंग्रा असतील किंवा इंग्लंडमध्ये भारतातून गेलेले अनेक असे विद्यार्थी होते की ज्यांना राष्ट्रप्रेम म्हणजे काय माहिती नव्हतं, राष्ट्रभक्ती काय असते हे माहिती नव्हतं. त्यांच्यात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना या स्वातंत्र्य यज्ञात सहभाग घ्यायला लावला. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मदनलाल धिंग्रा आहेत. असो, मी इतिहासाकडे फारसं जास्त जाणार नाही कारण मुख्य जो आपला विषय आहे तिकडे आपल्याला वळायचं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं चरित्र तुम्हाला थोडक्यात माहिती आहे, त्यामुळे मी चरित्राचाही भाग टाळणार आहे. कारण अनेक असे राष्ट्रपुरुष आहेत, त्यातले एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आहेत. परंतु सावरकरांच्या बाबतीत एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की नुसतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी या राष्ट्रासाठी या स्वातंत्र्य यज्ञात उडी घेतली नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने, म्हणजे त्यांचे जे 2 बंधू आहेत, एक बाबाराव सावरकर आणि म्हणजे गणेश सावरकर आणि दुसरे नारायणराव सावरकर, हे 3ही बंधू या स्वातंत्र्य यज्ञात सहभागी झालेले आहेत. आणि बाबाराव आणि विनायक दामोदर सावरकर या दोघांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे, हेही आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणीच आपल्या घरातल्या अष्टभुजा देवी समोर त्यांनी शपथ घेतली होती की मारिता मारिता मरे तो झुंजेन. आपल्या घरातल्या त्या देवी समोर त्यांनी प्रार्थना केली आणि या देशाला जोपर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, ही घेतलेली शपथ. आणि त्याच दरम्यान त्याच काळात चाफेकर बंधूंना झालेली फाशीची शिक्षा, ह्या 2 महत्वाच्या घटना आपल्याला दिसतात की चाफेकर बंधूंना
फाशीची शिक्षा झाली आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात त्या घटनेने या स्वातंत्र्य यज्ञात खऱ्या अर्थाने त्यांनी उडी घेतली किंवा त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा 8 वर्षाचे असताना त्यांनी ही म्हणजे शपथ घेतली आणि 10-11 वर्षाचे असताना त्यांनी चाफेकर बंधूंच्या या फाशीनंतर त्यांच्यावर एक पोवाडा रचला. महत्वाचा भाग असा आहे की त्यांनी मग त्यासाठी मित्रमेळा म्हणजे नाशिकला जी मित्रमेळा ती संघटना स्थापन केली विद्यार्थ्यांची, लहान लहान मुलांची, आणि त्यातून वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवायला सुरुवात केली. त्यानंतर अभिनव भारत ही संघटना त्यांनी स्थापन केली आणि दरम्यानच्या काळात बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की मदनलाल धिंगरा किंवा इतर असे अनेक तरुण होते ज्यांना राष्ट्रभक्तीच्या या प्रवाहात ते घेऊन आले. आणि मुख्य म्हणजे त्यांनी क्रांतिकार्यासाठी अनेक भारतीय तरुणांना प्रेरणा दिलेली दिसते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रातल्या काही 2-3 महत्वाच्या घटना आहेत त्याचा मी उल्लेख करतो आणि मग आपण तिकडे वळू. की 8 जुलै 1910 फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्रिखंडात गाजलेली ऐतिहासिक उडी मारलेली आहे. ही उडी मारणं म्हणजे नेमकं काय? उडी मारण्याने साध्य काय होणार होतं? उडी मारण्याने काय घडणार होतं? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही हे माहिती होतं की ही उडी मारल्यानंतर आपण पकडले जाऊ, ही उडी मारल्यानंतर आपले प्राण जातील, ही उडी मारल्यानंतर काहीही होऊ शकतं, पण तरीही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही ऐतिहासिक उडी घेतली. त्यामागचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हेतूच असा होता की भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक स्तरावर चर्चेला जावा. त्यासाठी योजनाबद्ध रीतीने त्यांनी ती ऐतिहासिक उडी घेतली. म्हणजे 8 जुलै काही दिवसांपूर्वीच त्याची म्हणजे एक तो साहस दिन म्हणून जो साजरा केला जातो ती 8 जुलै नुकतीच होऊन गेलेली आहे. मित्रहो, जगाच्या इतिहासात कुठल्याही राजकीय कैद्याला एवढी मोठी शिक्षा झाली नव्हती ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना झालेली आहे. 2 जन्मठेपीची काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना ठोठावली गेली. म्हणजे जेव्हा त्यांनी उडी मारली आणि फ्रान्सच्या तीरावर त्यांना पकडलं गेलं, मग परत भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवला गेला. 2 जन्मठेपीची काळ्या पाण्याची आणि 1 जन्मठेप म्हणजे 25 वर्षाची शिक्षा, म्हणजे 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांना झाली आणि त्यांची अंदमानात रवानगी झाली. काय महत्वाकांक्षा असते, काय विजिगीषी वृत्ती असते, काय राष्ट्रप्रेम असते, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या एका वाक्यातून आपल्याला दिसेल की ज्यावेळी तो बारी म्हणतो की 50 वर्ष म्हणजे तुम्ही इथून जिवंत जाणार नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकर त्याला उत्तर देतात की 50 वर्ष तुमचं राज्य तरी या देशात टिकणार आहे का? म्हणजे माझी सुटका निश्चितपणेच होणार आहे. त्या स्थानबद्ध त्या अंदमानात त्यांचा प्रचंड छळ झाला. कोलू आणि इतर काथ्या कुटण्याची कामं त्यांना दिली गेली, त्यांना बेडीची शिक्षा दिली गेली, अनेक अनेक. चरित्रापेक्षा पुढे जाऊ आपण. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातला हा एक टप्पा आहे, तो म्हणजे क्रांतिकार्याचा, ज्याचा अगदी थोडक्यात ओझरता उल्लेख मी केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील हा एक टप्पा आणि दुसरा टप्पा आहे तो म्हणजे स्थानबद्धतेचा, समाज सुधारणेचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जेव्हा अंदमानातून सुटका झाली ती याच अटीवर झाली होती की त्यांना स्थानबद्धतेत म्हणजे नजर कैदेत रत्नागिरीत ठेवलं जाईल आणि ते रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते, नजर कैदेत होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना काही अटी होत्या की त्यांनी राजकीय उपक्रमात सहभाग घेऊ नये वगैरे वगैरे. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी आणि कोकणात ज्या सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले, मग पतित पावन मंदिर असेल किंवा दलिताच्या हस्ते त्या विठ्ठलाची पूजा असेल, म्हणजे त्या काळात एका दलिताच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरात जाऊन त्यांची पूजा करवून घेणं, हे क्रांतिकारकच काम होतं. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. दलितांसोबत, अस्पृश्यांसोबत सहभोजनाचेही त्यांनी उपक्रम राबवले. म्हणजे या देशात जे क्रांतिकारक मानले जातात त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर अग्रणी, जे समाज सुधारक मानले जातात त्यातही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान फार मोठं. त्यामुळे हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व नुसतंच आगळं वेगळं नाही, तर ते अष्टपैलू आहे.
नुसतंच ते अष्टपैलू नाही तर शतपैलू व्यक्तिमत्वाचे धनी स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याचं कारण असं आहे की क्रांतिकार्य, राष्ट्रभक्ती, त्यानंतर सामाजिक सुधारणा, त्यानंतर विज्ञानवादी त्यांचे परखड विचार, ह्या सगळ्या गोष्टी असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक महत्वाचा पैलू आहे, तो म्हणजे साहित्यिक सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कविता रचल्या आहेत, त्यांचं काव्य प्रसिद्ध आहे, ते नाटककार आहेत, ते कादंबरीकार आहेत, ते निबंधकार आहेत, ते वक्ते आहेत, ते राजकारणी आहे. अशा विविध पैलूंचं दर्शन आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र वाचल्यानंतर, त्यांचं साहित्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काव्य हे तुम्हाला माहिती आहे. मग मजसीने परत मातृभूमीला असेल, जयस्तु ते असेल, शिवाजी महाराजांची आरती असेल, असे अनेक विख्यात प्रसिद्ध कादंबऱ्याही त्यांच्या आहेत. एक त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे, जे BA अभ्यासक्रमात आहे. असो, तर याचा फार विस्ताराने उल्लेख न करता आपण तिकडे वळू की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्याचा उल्लेख केला की ते विज्ञानवादी, विज्ञाननिष्ठ निबंध त्यांचे प्रसिद्ध आहेत. तुमच्या अभ्यासक्रमात आहे तो मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर हे देवाला मानणारे नव्हते किंवा देव ही संकल्पनाच मुळात त्यांना मान्य नव्हती. ते पूजा अर्चा करत नव्हते. म्हणजे ब्राह्मण कुटुंबात ते असताना, म्हणजे जेव्हा बालपणी त्यांनी आपल्या घरातील अष्टभुजा देवी समोर प्रार्थना केली, ते बालवय होतं. घरातील संस्कार त्यातून त्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि राष्ट्रप्रेम त्यातून जागृत होणं हा फार महत्वाचा भाग होता. परंतु नंतरच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर हे मुळात ही हिंदू धर्मातील ज्या रूढी, प्रथा, परंपरा ज्या मनुष्याला घातक आहेत, माणसाचाच द्वेष केला जातो, अशा ज्या काही आहेत आणि तो धर्माच्या अडून केला जातो, असा जो आहे तो निश्चितपणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना मान्य नव्हता आणि तो त्यांच्या सामाजिक सुधारणांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते आणि विज्ञानवादी तर होतेच होते आणि विज्ञानाच्या कसोटीवर धर्माचं त्यांनी बरेचदा परीक्षण केलेलं आहे की त्याची व्याख्या आहे, म्हणजे हिंदू धर्माची ही व्याख्या केलेली आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की एकीकडे तुम्ही म्हणताय की ते विज्ञानवादी होते, ते देवपूजा मानत नव्हते किंवा देवाला ते फारसं एका मर्यादेपलीकडे स्थान देत नव्हते वगैरे वगैरे. तर स्वातंत्र्यवीर म्हणजेच एका अर्थाने धर्माचं काय, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्माची व्याख्या केलेली आहे, आ सिंधू पर्यंत. असो, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य महत्वाचं आहे की ही गाय ही देवता नसून उपयुक्त पशु आहे. म्हणजे इतका प्रॅक्टिकल त्यांचा दृष्टिकोन होता की गायीला आपण देवाचा दर्जा दिलेला आहे, गायीमध्येच 33 कोटी देवांचा वास आहे असं आपण मानतो आणि सावरकर म्हणतात की तो एक उपयुक्त पशु आहे. अर्थात त्याच्यावर बरंच विश्लेषण करता येईल, आपल्याला पुढे जायचं आहे की सावरकरांनी मनुष्याचा देव आणि देव या संकल्पनेविषयी नेमकं काय म्हटलेलं आहे, म्हणजे तो मनुष्याचा देव नेमका कसा आहे, कोण आहे. आणि हे असताना देवाचं किंवा धार्मिक अवडंबर त्यांना मान्य नाही. आणि मुख्यतः हा लेख लिहिण्यामागे त्यांचा हेतू असा आहे की जो मनुष्याचा देव, जो आपण देव मानतो, ज्याला आपण देव म्हणतो, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, तो नेमका कसा आहे आणि त्याचा ह्या सृष्टीच्या निर्मिती मागे नेमका हेतू काय आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट आठवते की स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा अंदमानात होते तेव्हाचा तो प्रसंग आहे. असो, महत्वाचा भाग मला त्यातला एक सांगायचा आहे की ज्याला देव आपण म्हणतो किंवा सृष्टी निर्माता म्हणतो, त्याचा नेमका दृष्टिकोन काय आहे मनुष्याविषयीचा. साने गुरुजींचा एक पाठ आहे, साने गुरुजींच्या पाठात त्या गोष्टीचा उल्लेख आहे की देवानी मनुष्याची निर्मिती का केली, कशासाठी केली. बरं का, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा त्याचा पुढचा मुद्दा एक प्रकारचा मांडलेला आहे. परंतु साने गुरुजी म्हणतात की देवाने मनुष्याची निर्मिती कशासाठी केली. अर्थातच मनुष्याची निर्मिती करण्यामागे देवाचा काहीतरी हेतू आहे. म्हणजे इथला जो पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती जे जे काही म्हणून या सृष्टीवर आहे, ती त्याची निर्मिती करत असताना देवाचा निश्चितपणेच काहीतरी चांगला हेतू आहे, साने गुरुजी म्हणतात. सावरकर म्हणतात की नेमकी या देवाविषयीची मनुष्याची धारणा काय आहे. देव तुमचा आहे, माझा आहे.
देव इथल्या जे जे देव म्हणून मानणारे आहेत त्या सर्वांचा आहे. मग हा देव सर्वांचा जर आहे, तर म्हणजे मनुष्याचा तो देव आहे, बरोबर? हा मनुष्याचा देव आहे, परंतु तो नुसताच मनुष्याचा आहे का? जो काही कल्पनेतला देव आहे किंवा या कल्पनेतला जो सृष्टी निर्माता आहे, तो नेमका कसा आहे? त्याचा काय हेतू आहे आणि तो कुणाचा आहे? म्हणजे तो मनुष्याचा देव आहे, तसाच तो इथल्या फळांचा, फुलांचा आणि इतर प्राण्यांचा आणि पशुपक्ष्यांचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या लेखाचा शेवट अत्यंत सुंदर केलेला आहे, की पहा त्याची सुरुवातच इथून आहे, की तो सर्वांचा देव आहे. मग सर्वांचा जर तो देव आहे, तर हा मनुष्याचा देव या विश्वाचा एक भाग असलेल्या, हा जो देव आहे ना, तो या विश्वाचा एक भाग असलेल्या मनुष्याला दुःखद किंवा सुखद असे दोन्हीही अनुभव देत असतो. आणि पहिला जो अनुभव आहे तो मनुष्याचा सुखद अनुभव, मग त्याच्यासाठी हा देव असतो. आणि दुसरा जो अनुभव आहे तो दुःखद अनुभव, त्याच्यासाठी हा देव वाईट असतो किंवा राक्षस असतो. सर्वसामान्यपणे आपली देवाविषयीची धारणा अशीच आहे की देव आपल्याला आपलं सोडून सर्वांचं चांगलं करतो, भलं करतो. देव माझं सोडून इतरांचं भलं करतो. देव इतरांचं सोडून माझंच वाईट करतो. अशी देवाविषयीची आपली एक सर्वसामान्य, अगदी सामान्य पातळीवरची ती धारणा आहे की देवाला मीच फक्त दिसत नाही. मग देवाला मी दिसत नाही असो, ते देवाचा तो भाग झाला. परंतु जेव्हा आपण देवाविषयीचा विचार करत असतो, तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की देव हा आपल्या विचार शक्तीच्या फुटपट्टीवर मोजला जातो. म्हणजे हा देव कसा आहे, देवाची शक्ती काय आहे, देवाची क्षमता काय आहे, त्याची कल्पना काय आहे, हे सगळं आपल्या विचारानुसार आहे. आपल्या विचारानुसार त्याची उपयुक्तता मोजली जाते. देव हा किती उपयुक्त आहे तो आपल्यासाठी, सृष्टीचा विचार नाही करत आपण तिथे किंवा सृष्टीचा भाग घेतच नाही, तर आपल्यासाठी हा देव किती उपयुक्त ठरतो त्यावरून आपण या देवाचं मूल्यमापन करत असतो. मनुष्याला या विश्वाचे रसरूप गंध स्पर्शाने जे ज्ञान मिळतं, ते ज्ञान 5 इंद्रियांमधून मिळतं. ते 5 इंद्रिय कोणते? तर डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ती या पंचमहाभूतांपासून घडलेली आहेत. पंचमहाभूत कोणती आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता हा जो विश्वाचा देव आहे, ह्या 5 मुखांनीच आपल्याशी संवाद साधत असतो जणू काही. आणि त्या 5 मुखांनीच संवाद जर तो साधतो, म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर याला पंचमुखी महादेव किंवा पंचमुखी महादेव असा उल्लेख त्याचा करतात. मनुष्याला सुख देण्यासाठी मुळात आपली धारणा जी आहे की या सृष्टीची निर्मिती झालेली आहे किंवा या भूतलावर जे जे काही आहे ते मनुष्याच्या सुखासाठी आहे. म्हणजे मनुष्याला सुख देण्यासाठी या सगळ्या गोष्टींची निर्मिती झालेली आहे. म्हणजे इथे जर फळं असतील तर ती माझ्यासाठी आहेत, मनुष्यासाठी आहेत. इथे जर जे काही फळ झाडं असतील, फुलं झाडं असतील, इथल्या नद्या असतील किंवा जे जे काही म्हणून आहे, इथली हवा, इथला ऑक्सिजन आहे किंवा इथली सगळी गोष्ट आहे, ह्या सगळ्या माझ्यासाठी आहेत. सूर्य आणि समुद्र, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपैकी 2 जी महाभूत आहेत ती म्हणजे सूर्य आणि समुद्र. स्वातंत्र्यवीर सावरकर त्याचं प्रास्ताविकच मांडताना की ही म्हणतात की हा सूर्य आणि समुद्र हा आपल्यासाठी आहे, ही प्रचंड महाभूती आहे आणि या परमेश्वराने ती आपल्या सेवेत लावलेली आहे. समुद्र कशासाठी आहे? आपल्यासाठी आहे. समुद्र कशासाठी आहे? आपल्याला मासे मिळावेत म्हणून आहे. समुद्र कशासाठी आहे? इतर प्राणी त्यातून मिळावे म्हणून आहे. समुद्र कशासाठी आहे? आपल्याला मीठ मिळावं म्हणून आहे. मग ही सगळी व्यवस्था एक प्रकारे देवाने मनुष्याच्या सेवेत लावलेली आहे. जर घोडा असेल, उंट असेल, त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की त्यांना एकच की प्रामाणिक वागण्या इतकी बुद्धी देवाने दिली. म्हणजे असं कधीच होत नाही की उंटाने आज संप केला की नाही मी जाणार नाही, घोड्याने आज संप केला की नाही नाही मी आज माझ्या पाठीवर माझ्या मालकाला बसू देणार नाही आणि मी त्याला कुठेतरी घोडदौड करण्यासाठी घेऊन जाणार नाही. एखाद्या युद्धप्रसंगी घोड्याने कधी संप केलेला नाही की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि अन्यथा आम्ही युद्धात सहभागी होणार नाही, असं घोड्याने कधीच केलं नाही, असं उंटाने कधीच केलं नाही. आणि म्हणून त्याला जी बुद्धी दिलेली आहे ती
प्रामाणिकपणे वागण्या इतकीच दिलेली आहे. घोडा आणि त्यांनी उंटांचं उदाहरण दिलेलं आहे, परंतु सगळेच प्राणी असे आहेत, म्हणजे मनुष्य प्राणी वगळता इतर सगळे प्राणी असे आहेत की देवानी त्यांची एका विशिष्ट हेतूने निर्मिती केलेली आहे. मग ही विशिष्ट हेतूने निर्मिती करत असताना त्याला त्याची आवश्यक तेवढीच बुद्धी देवाने दिलेली आहे. म्हणजे प्रामाणिकपणे वागण्यापुरती बुद्धी देवानी या प्रत्येक प्राण्याला दिलेली आहे. जसं त्यांनी गायीचं उदाहरण दिलेलं आहे की गाय सुख गवत खाते. पहा, देव ईश्वराने ही सृष्टी घडवली आहे किंवा इथली इथली प्रत्येक गोष्ट घडवली आहे ती किती आश्चर्यकारक आहे की गाय सुख गवत खाते आणि आपल्याला ताजं जीवनप्रद दूध देते. आता ताजं जीवनप्रद दूध देते, नुसतंच ती दूध देत नाही, ही यंत्रणाच प्रचंड यंत्रणा देवाची अशी आहे की गाय जेव्हा म्हातारी होते किंवा गाय जेव्हा दूध देते त्याच्यानंतर ती म्हातारा वयाकडे वळते, तेव्हा पहा बरोबर हे चक्र पुन्हा सुरू असतं की गाय एखाद्या पिलाला जन्म देते, पुन्हा ते पिलू मोठं होतं, पुन्हा ते पिलू आपल्याला दूध द्यायला लागतं आणि ते हे चक्र पुन्हा देवानी ही व्यवस्था अशी निर्माण केलेली आहे की हे चक्र सुरू राहते. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे इतर प्राण्यांचं आहे तसंच मनुष्याचं आहे की या मनुष्याच्या देहाची अशी अद्भुत आणि सुंदर रचना परमेश्वराने केलेली आहे की आम्ही मनुष्य तुझे भक्त आहोत आणि तू देव आहेस. साधं साधं सरळ सरळ की इतर प्राण्यांना एक मर्यादित बुद्धी दिलेली आहे, ती प्रामाणिक त्याचा ज्या निर्मिती मागे जो काही हेतू आहे, म्हणजे वाघाची निर्मिती असेल तर वाघ हा वाघाकडनं काही दुसरी कुठलीच अपेक्षा नाहीये. वाघाकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी प्रचंड डरकाळी त्या रानात फोडावी आणि संपूर्ण रान हादरून जावं. वाघ कोकिळेकडनं एकच अपेक्षा आहे, कोकिळा आहे, कोकिळेची निर्मिती कशासाठी आहे, या निसर्गासाठी तिचा काय उपयोग आहे, तुमच्या आमच्यासाठी काय उपयोग आहे. तर कोकिळेकडनं एकच अपेक्षा परमेश्वराने केलेली आहे. पहा किती इतर प्राणी किती प्रामाणिकपणे वागतात आणि प्रामाणिकपणे राहतात. त्यांच्यावर जी परमेश्वराने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी तो किती सुंदर पद्धतीने पार पाडतो. की कोकिळेकडनं अपेक्षा आहे की तिने कुहू गावं आणि संपूर्ण रान सकाळी सकाळी असं मंगलमय वातावरण तिथे निर्माण करावं. कोकिळेने ती अपेक्षा पूर्ण केलेली आहे. असो, तर मनुष्याचा हा जो देव आहे, परंतु माणसाची नेमकी काय भावना आहे, माणसाचा त्यामागचा दृष्टिकोन नेमका काय आहे, कसा आहे, याच्याविषयी अत्यंत सुंदर असं उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकर देतात की इंजिल असेल किंवा कुराणासारखा एखादा ग्रंथ असेल त्याच्यात जी भाबडी भक्ती लिहिलेली आहे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तो ख्रिश्चन धर्म असू द्या किंवा मुस्लिम धर्म असू द्या किंवा हिंदू धर्म असू द्या, यातला जो फोलपणा आहे, यातली जी भाबडी भक्ती आहे, जी मनुष्याच्या हितासाठी, इथल्या प्राणीमात्रांच्या हितासाठी नाही, त्यावर हल्ला केलेला आहे, सडेतोड प्रहार केलेले आहेत. की भाबडी भक्ती कशी आहे की कुराणामध्ये ते लिहिलेलं आहे किंवा ख्रिश्चनांच्या इंजिलमध्ये ते लिहिलेलं आहे की इथली जी प्राणीसृष्टी आहे एक प्रकारे ती प्राणीसृष्टीची मनुष्यासाठी आहे. म्हणजे बोकड असेल किंवा माणसाला मांस मिळावं म्हणून बोकड असेल किंवा मासे असतील, हे देवानी मनुष्यासाठी निर्माण केलेलं आहे. बघा, स्टेप बाय स्टेप आपल्या लक्षात येईल की नेमकी संकल्पना स्वातंत्र्यवीर सावरकरांना ही कशी मांडायची आहे की मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव कसा आहे, काय आहे. की माणसाला मांस मिळावं म्हणून आज बकरी ईद आहे, त्याच्यामुळे बोकडाचा उल्लेख आलेला आहे. असो, तर माणसाला मांस मिळावं म्हणून बोकडाची निर्मिती आहे किंवा मासोळीची निर्मिती आहे किंवा आणखी कुठल्या प्राण्याची निर्मिती आहे, कोंबडीची निर्मिती असेल, जे काय असेल, असा माणसाला वाटतं, असं माणसाला वाटतं. परंतु दुसरी बाजू तिथे सावरकर मांडतात की जसा मनुष्य देवाला धन्यवाद देतो, जसं कुराणांमध्ये ते धन्यवाद दिलेले आहेत, कुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे, इंजिलमध्ये त्याचा उल्लेख आहे की बोकड किंवा कोंबडी किंवा इतर मासोळी किंवा इतर काय कोणते प्राणी असतील ते हे मनुष्याला मांस मिळावं म्हणून त्याची निर्मिती केलेली आहे. बरोबर. हे इथे मान्य केल्यानंतर सावरकर म्हणतात की जसा मनुष्य हा या देवाला धन्यवाद देतो की तू आमच्यासाठी हे निर्माण केलेलं आहे, म्हणजे फळं फुलं भाज्या किंवा मांस, हे जे काही निर्माण केलेलं आहे ते आमच्यासाठी म्हणून निर्माण केलेलं आहे. सावरकर म्हणतात की सिंहही देवाला धन्यवाद देतो आणि या माणसांची मुले
तू निर्माण केली आहेस ती आमच्यासाठी. बघा, मनुष्य म्हणतो की बोकड असेल, मासोळी असेल, कोंबडी असेल किंवा इतर काही असेल, ते निर्माण केलेलं आहे ते माझ्यासाठी, आम्हाला मांस मिळावे म्हणून. सिंह म्हणतो माणसाची मुले तू निर्माण केली आहेत ती आमच्यासाठी. म्हणजे देवा बोकड निर्माण केला म्हणून मनुष्य हा परमेश्वराला धन्यवाद देतो की बरं झालं तू ही फळझाडं निर्माण केली, बरं झालं ही तू फुलझाडं निर्माण केली, बरं झालं तू हा बोकड किंवा इतर तत्सम प्राणी तू निर्माण केले की जेणेकरून आम्हाला खायला मिळावं. आणि सिंह धन्यवाद देतो की तू ही माणसाची मुलं निर्माण केली, जे कोळं मांस खाण्यासाठी तू मला माझ्यासाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे. तर एकीकडे मनुष्य देवाची प्रार्थना करतो, त्याची स्तुती करतो, आणि दुसरीकडे सिंह ही त्या देवाची स्तुती करत असेल ना, तो सिंह ही या देवाची स्तुती करत असेल, त्याचीही प्रार्थना करत असेल, आणि म्हणून त्याची स्तुती केल्यानंतर तो त्या सिंहालाही पावत असेल. मग गाय ही दयाळू आहे, गाय आपल्याला दूध देते, परंतु त्याच गोठ्यात सापाचं एक बीळ आहे, त्या सापाच्या बिळात त्या कोपऱ्यात तो असतो, आणि जो दूध काढायला येतो त्याला तो कडकडून चावा घेतो आणि त्याचा मृत्यू होतो. म्हणजे तीच गाय मनुष्यासाठी परमेश्वराने निर्माण केलाय, आणि तोच साप इथे या परमेश्वरानेच निर्माण केलेला आहे. बघा, संपूर्ण सृष्टी जणू काही मनुष्यासाठीच निर्माण झालेली आहे असा आपला ग्रह आहे. सावरकर तो ग्रह इथे आपला दूर करतात की ही सृष्टी जी आहे आणि सृष्टीमधलं जे काही आहे ते केवळ मनुष्यासाठी नाही. पहा, भूमिकंप, महामारी, अतिवृष्टी, दुष्ट धूमकेतू, आपण म्हणतो की फळझाडं, फुलझाडं, नद्या, कोंबडी, बकरी, मासोळी, जे काही निर्माण केलेलं आहे ते माझ्यासाठी निर्माण केलेलं आहे, बरोबर. मग जर असं असेल तर हा जो भूमिकंप आहे म्हणजे भूकंप आहे, महामारी जी इथली आहे, अतिवृष्टी जी आहे किंवा धूमकेतू पडणे हा जो प्रकार आहे, हे कुणी दिलाय? देवानी मनुष्याच्या कल्याणासाठी, मनुष्याच्या हितासाठी ही आधीची निर्मिती केलेली आहे. मग भूमिकंप कुणामुळे झालाय? परमेश्वरामुळे. महामारी कुणामुळे आली आहे? परमेश्वरामुळे. अतिवृष्टी कुणामुळे होते? परमेश्वरामुळे. मग दुष्ट धूमकेतू जो आहे तो धूमकेतू खाली पडतो आणि हजारो लोक किंवा सृष्टीतला काही भाग त्यातून नष्ट होतो. कुणामुळे? ही करणी कुणाची? तीही देवाचीच. म्हणजे मनुष्याला केंद्रबिंदू कल्पून मुळात काय झालं की याचं सगळं विश्लेषण करत असताना ते धर्मग्रंथांमध्ये असेल किंवा इतर ग्रंथांमध्ये असेल की हे करत असताना मनुष्याला केंद्रबिंदू कल्पून की मनुष्य हा केंद्रस्थानी आहे आणि हे विश्व त्याच्याच सोयीसाठी निर्माण केलेलं आहे, ही भाबडी, खुळचट आणि खोटी अशी कल्पना आहे. म्हणजे ती धर्मग्रंथांमधून आलेली असेल तरीही स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की ही मुळात कल्पनाच खुळचट आहे, भाबडी आहे, की हे सगळं जे काही आहे ते मनुष्यासाठी आहे. म्हणजे एका दृष्टीने विचार केला तर इथे सृष्टीवर परमेश्वराने निर्माण केलेले प्रत्येक प्राणी हे समसमान आहेत देवाच्या दृष्टीने. म्हणजे जेवढं मुंगी आहे तेवढाच मनुष्य आहे, जेवढाच वाघ सिंह आहे तेवढाच महत्वाचा मनुष्य आहे. आणि म्हणून सावरकरांचं अत्यंत एक महत्वाचं विधान आहे की मनुष्य हा या विश्वाच्या देवाच्या खिसगिंतीतही नाही. म्हणजे मनुष्य याचं विश्लेषण करत असताना धर्मग्रंथांमधून किंवा इतर ग्रंथांमधून हे सर्व मांडत असताना मनुष्य हा केंद्रस्थानी आहे, मनुष्य हा महत्वाचा आहे असं मांडत असतो. परंतु सावरकर म्हणतात की या देवाच्या, हा जो विश्वाचा देव आहे, मनुष्याच्या देवाची संकल्पना एक प्रकारे तिथपर्यंत मान्य आहे, परंतु जेव्हा विश्वाच्या देवाची कल्पना आपण करतो तेव्हा मनुष्य या विश्वाच्या देवाच्या खिसगिंतीतही हा मनुष्य नाही. या विश्वाच्या देवाच्या खिसगिंतीतही हा मनुष्य नाही. म्हणजे त्याला जसं वाटत असतं की इथलं जे काही निर्माण झालेलं आहे ते माझ्यासाठी म्हणून निर्माण झालेलं आहे. सावरकर म्हणतात की त्याला पिण्यासाठी जे पाणी मिळावे म्हणून नद्या कधीच वाहत नाहीत. नदी वाहते ती आपल्यासाठी, आपल्याला पाणी मिळावं म्हणून. ही मुळात आपली भाबडी कल्पना आहे. नद्या कधीच वाहत नाही, नद्या आधी वाहतच होत्या आणि त्या वाहणारच आहेत. किंवा सूर्य होता, तो सूर्य प्रकाश देतो, तो मनुष्यासाठी नव्हे,
तो मनुष्यासाठी देतच नाही. तो सूर्य आहे, तो सूर्य प्रकाश देणं हे त्याचं काम आहे आणि तो या भूतलावर प्रकाश देतो आणि तो प्रकाश देतो म्हणून ही सृष्टी जिवंत आहे. असं जरी वाटत असलं तरी ते काही केवळ मनुष्यासाठी नाही. आणि त्या पुढे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की ही जी पृथ्वी आहे नव्हती, म्हणजे पृथ्वी नव्हती तेव्हाही अनेक सूर्य आकाशात भटकत होते, अनेक सूर्य. आणि आपण जेव्हा जेव्हा म्हणून या गोष्टींचा विचार करतो तेव्हा तेव्हा जे जे संशोधन पुढे आलेलं आहे आजच्या काळात, विशेषतः या गेल्या 50, 70, 80, 100 वर्षामध्ये, की अशा अशा अनेक अनेक सूर्य आहेत या विश्वमंडळात, असे अनेक सूर्य आहेत आणि अशा अनेक पृथ्वी आहेत किंवा असे अनेक ग्रह उपग्रह आहेत. तेव्हा असे असा हा जो सूर्य आहे तो पृथ्वीच्याही आधी कदाचित आकाशात भटकत असेल. आणि हा आकाशात भटकत असताना आणि मुख्य म्हणजे असे 100 सूर्य एका दिवशी जरी मरू लागले, असे अनेकानेक सूर्य आहेत, असे अनेकानेक पृथ्वी आणि इतर ग्रहांसारखे ग्रह आहेत. सावरकर म्हणतात की असे अनेक 100 सूर्य एका दिवशी जरी मरू लागले, म्हणजे ते नष्ट झाले, तरीही देवाला त्याचं सुतक नाही. म्हणजे त्याला देवाला त्याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण मुळात ही सृष्टी निर्माण केलेली आहे तो त्यांनी वेगळ्या हेतूनी, त्यांनी वेगळ्या हेतूनी आणि केवळ मनुष्यासाठी ही सृष्टी आणि सृष्टीतील अनेक गोष्टी निर्माण झालेल्या नाहीत. मुळात अनेक सुखसोयी आहेत आपल्यासाठी. आपण जे ज्या सुखसोयी उपभोगतो विविध प्रकारच्या असतील, मग ते खाण्यापिण्याच्या असतील, त्या इतर आपल्या सोयीच्या असतील, ह्या सगळ्या निसर्गाकडून मिळणाऱ्या ज्या सुखसुविधा आहे, मी निसर्गाकडून म्हणतोय, नाहीतर मनुष्याने अनेक प्रगती करून त्यात अनेक सुखसुविधा प्राप्त केलेल्या आहेत, हा नंतरचा भाग आहे. ज्या सुखसुविधा निसर्गाकडून आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्या प्राप्त झाल्यामुळे एक प्रकारे देवाचे हे उपकार आहेत. देव चांगले करतो. आपली धारणा असते की परमेश्वर जो आहे, हा देव जो आहे, तो नेहमी चांगलंच करत असतो. परंतु सावरकर म्हणतात की त्याने संकटातून एखाद्या आपल्याला मुक्त केलं तर आपण सत्यनारायण करतो. आणि सत्यनारायण जरी आपण करत असलो तरी सावरकर प्रश्न विचारतात की मग सत्यनारायण करतो, एक प्रकारे मान्य, त्यापूर्वी त्याने आपल्याला संकटात ढकललं, ते कोणी ढकललं? तो ढकलणाराही देवच आहे. मग जसं चांगलं करतो म्हणून त्याला आपण धन्यवाद देतो, त्याचे उपकार मानतो, तर त्याने वाईट केलं म्हणून त्याला दोष द्यायला नको का? म्हणजे आधी तो वाईट करतो, म्हणजे एखादी समजा वाईट घटना असेल, ती घडली, त्यातून आपली सुटका झाली म्हणून आपण काय करतो? आपण सत्यनारायण करतो की देवा तुझे उपकार, म्हणून तुझी प्रार्थना, म्हणून तुझा प्रसाद जो आम्ही ग्रहण करतो, वगैरे वगैरे. ठीक आहे. परंतु तो संकटात ढकलणाराही देवच आहे. म्हणजे एकीकडे संकटातून मुक्तता केली ती देवानी आणि संकट निर्माण केली तीही देवानीच. आणि सावरकर म्हणतात की ह्या दोन्हीही संकल्पना, म्हणजे संकटात ढकलणारा आणि संकटातून बाहेर काढणारा, दोन्हीही कल्पना ह्या अनाठायी आहेत आणि असमंजस आहेत. म्हणजे सुखाला अनुकूल जे चांगलं, प्रतिकूल ते वाईट, नीती अनितीचा स्पष्ट असा उल्लेख त्यामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. मुख्यतः देवास जे आवडते ते चांगलं आणि मनुष्याला जे सुखदायी ते देवास आवडते, या दोन्हीही समजुती खुळचट आहेत. म्हणजे अनेकदा असं होतं की मनुष्य ज्या ज्या काही गोष्टी करतो त्या परमेश्वराला प्रिय आहेत म्हणून, त्या परमेश्वराला चांगल्या वाटतात म्हणून, मनुष्याला सुखकारक असतात म्हणून. म्हणजे एखाद्या देवाची यात्रा असते किंवा एखाद्या देवाचं काही विशेष असं हे असतं, तर ते चांगलं का? देवाची कृपा होते, देव पावतो, देव मनुष्याचं कल्याण करतो किंवा अमुक अमुक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आपला जो काही संकल्प आहे तो सिद्धीस जातो, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे असं मानणं आणि परमेश्वर हा मनुष्याला सुख देण्यासाठीच आहे किंवा तो देत असतो, अशा ह्या दोन्हीही समजुती असत्य आहेत, खुळचट आहेत. मुळात
जे प्रतिकूल आहे ते धीटपणे समजून घेऊन, सावरकर म्हणतात की जे प्रतिकूल आहे ते धीटपणे समजून घेऊन बेधडकपणे त्याला तोंड देणं हीच खरी माणुसकी आहे. सावरकर म्हणतात की त्यांच्या एकूणच चरित्रामध्ये किंवा त्यांच्या एकूणच जीवन कार्यामध्ये त्यांची मुळात हीच भूमिका राहिलेली आहे की प्रतिकूल तेच घडणार, प्रतिकूल तेच घडणार जेव्हा असा ते विचार करतात. मग प्रतिकूल एखादी गोष्ट करायची आहे, ते प्रतिकूल तेच घडणार असं समजूनच त्याला सुरुवात करायची, म्हणजे जेणेकरून त्यात जर अपयश आलं तर त्याचं दुःख आपल्याला होणार नाही, त्याचं दुःख आपल्याला होणार नाही आणि यश मिळालं तर निश्चितपणेच त्याचा आनंद आहे. परंतु हे सर्व असताना जी संकल्पना विश्वाच्या देवाची त्यांनी मांडलेली आहे ती जास्त महत्वाची आहे की या सृष्टीची निर्मिती, या सृष्टीचा जो काही घाट आहे तो सर्व हा काही केवळ मनुष्यासाठी नाही, ज्या मनुष्याला सुखसोयी मिळतात त्यासाठी देवाचे आभार, किंवा मनुष्य त्यापासून ज्या सुखसोयी घेतो त्यासाठी देवाचे आभार. आणि ह्या देवाचे आभार मानतानाच एक मात्र गोष्ट ते आवर्जून सांगतात की आलेले प्रत्येक गोष्ट, प्रतिकूल गोष्ट याला बेधडक तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे. जर आलेली प्रत्येक प्रतिकूल गोष्ट याचा जर आपण विचार केला आणि त्यासाठी आपण देवाचा धावा केला, संकट आल्यानंतर वाघ जर समोर आहे ना, लहानपणी आपल्याला सांगत होते की जर भीती वाटली तर राम 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 म्हणायचं, मग भीती पळून जाते. इथपर्यंत ठीक आहे, ते कदाचित मानसिक दृष्ट्या तो एक आधार असेल. परंतु वाघ जर समोर आहे आणि वाघ आपल्या समोर आहे आणि आपण देवाची प्रार्थना करायला लागलो आहे की परमेश्वरा तू आता वाचव रे, असं म्हणेपर्यंत वाघ आपल्याला खाऊन टाकेल. प्रतिकूल जे आहे तिथून आपल्याला मार्ग शोधावा लागणार आहे. एक तर वाघावर कशाच्या तरी माध्यमातून आपल्याला हल्ला करावा लागणार आहे जेणेकरून तो घाबरून पळून जाईल, किंवा आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे, कुठेतरी आपल्याला बाजूला होऊन झाडावर चढवून बसावं लागेल किंवा तिथून काहीतरी योजना करून बाजूला व्हावं लागेल. देवाची प्रार्थना केल्याने वाघ आपल्याला खाणार नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट असेल तर ती प्रतिकूल आहे, मग ती प्रतिकूल आहे म्हणून देवाला दोष देणं हेही योग्य नव्हे, आणि ती चांगली झाली म्हणून देवाचे उपकार मानून सत्यनारायण करणं हेही योग्य नव्हे. म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा सार असा आहे की मनुष्याचा देव जो आहे त्या मनुष्याच्या देवाचा विचार करत असताना त्याच्यासाठी ज्या काही सुखदायक अनुकूल अशा गोष्टी इथे या सृष्टीवर निर्माण झालेल्या असताना त्यांनी या सर्वसामान्य मनुष्याने, या मनुष्याचे देव ही जी त्याची संकल्पना आहे की इथे सर्व काही माझ्यासाठी निर्माण झालेलं आहे, म्हणजे मनुष्यासाठी निर्माण झालेलं आहे, या संकल्पनेतून बाहेर पडून विश्वाच्या देवाची जी खरी पूजा आहे, विश्वाच्या देवाची जी खरी कल्पना आहे ती केली पाहिजे की ही सृष्टी, अशा अनेक सृष्टी, ही सृष्टी निर्माण झालेली आहे ती इथल्या प्रत्येकासाठी, फळ फुलं किंवा इतर वनस्पती किंवा इतर प्राणी या सर्वांसाठी ही सृष्टी आहे. आणि म्हणूनच हा जो विश्वाचा देव आहे तो सर्वांचा आहे. मनुष्याच्या देवाच्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन विश्वाच्या देवाची खरी कल्पना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या पाठातून मांडलेली आपल्याला दिसते. अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा विचार मांडत असताना त्यांनी जी मनुष्याच्या देवाची कल्पना केलेली आहे ती सर्वसामान्यपणे आपण म्हणजे आपली ही तशीच कल्पना असते किंवा त्या मर्यादेतच आपण असतो, परंतु त्यापेक्षाही विश्वाच्या देवाची कल्पना जी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने पूजा करण्याचं जे आवाहन एक प्रकारे केलेलं आहे. पूजा म्हणजे अनुष्ठान नाही, पूजा म्हणजे तुमचं क्रियाकल्प नाही, तुमचं अवडंबर नाही, पूजा म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करणे. म्हणजे इथला पशुपक्षी प्राणी हा काही तुमच्यासाठी निर्माण झालेला नाही, तर इथला पशुपक्षी प्राणी हा सृष्टीचा भाग आहे. जेवढा माझा अधिकार या सृष्टीवर आहे किंवा माझ्यासाठी म्हणून ही सृष्टी निर्माण झालेली आहे, तेवढीच किड्या मुंग्यांपासून ते वाघ सिंहांपर्यंत, घोडा उंटापर्यंत आणि सगळ्या पशुपक्षी प्राण्यांपर्यंत
त्यांचा अधिकार तो आहे, त्यांच्यासाठीही निर्माण झालेली आहे, याचा विचार करणं म्हणजेच या विश्वाच्या देवाची पूजा करणं. मुख्यतः मध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, की एक आंबा मनुष्याला सुख मिळतं ते कसं, की एक आंबा, एक आंब्याची कोय आपण रोवली, मोठा आंब्याचा वृक्ष तयार होतो आणि तो वृक्ष तयार झाल्यानंतर त्यापासून हजारो आंबे मिळतात. ते तोडले की पुन्हा आंबे मिळतात. अर्थात हे मनुष्याला सुखकारक आहे. परंतु त्या पलीकडे जाऊन या सृष्टीसाठी सुखकारक काहीतरी करण्याचं आवाहन एक प्रकारे विश्वाच्या देवाच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकर मांडतात. मला वाटतं की हा पाठाचा जो आशय आहे, जो थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तो तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.